5 वर्षांमध्ये राज्यातील राजकारणात प्रचंड उलथापालथ बघायला मिळाली। त्यानंतर आता महायुतीमध्ये दणदणीत विजय मिळवत महायुतीनं सत्ता स्थापन केली। मात्र असं असलं तरी महायुतीतही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून वाद रंगताना दिसतोय। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे। फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे। बदल झाली पण बदल नाही। गेल्या 5 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस तिघांभोवती मुख्यमंत्री पदाची खुर्ची कशी फिरली हे देशानं अनुभवलंय। महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात न पडणं एकनाथ शिंदेंच्या मनात घर करून राहिले। त्यामुळे जेव्हा जेव्हा सरकारची पत्रकार परिषद असते तेव्हा तेव्हा शिंदे आपल्या भावनांना मोकळी वाट करून देतात। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी कोपरखळी लगावली होती। आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिंदेंनी पुन्हा एकदा खुर्च्यांच्या अदलाबदलीचा मुद्दा छेडला। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे। फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। अजित दादांची मात्र फिक्स आहे। दादाचं बरं आहे। तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू? पण ठीक आहे, आमची रोटेटिंग चेअर आहे। अंडरस्टँडिंग आता हा अर्थसंकल्प आहे आपला। गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे। मनात तर काही जात नाही ते। अदलाबदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे। बदल झाली पण बदल नाही झाला। एकीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये कलगीतुरा रंगतोय, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभेमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। झालं असं की विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार अजय चौधरी हे विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर जाऊन बसले। ही गोष्ट लक्षात येताच मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभा अध्यक्षांना आपण विधानसभा विरोधी पक्षनेत्याची निवड केली आहे का असा प्रश्न विचारून ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला। अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये? कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत। आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर। विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज। अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसलेत। त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी। कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदलाबदल करत असतो म्हणून। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी फार खळखळ केली नाही। पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठांचा आदेश मानत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। पण पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंना चांगलं जिव्हारी लागल्याचं बोललं जातं। त्यामुळे एकत्र पत्रकार परिषदेत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना चिमटा काढण्याची संधी सोडत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।